नमस्कार. पंचकर्म करतेवेळी काय काळजी घ्यावी यावरती हा व्हिडिओ आहे. पंचकर्मात वमन आणि विरेचन हे दोन्हीही करताना सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, जे तूप तुम्हाला दिलं जातं ते तूप तुम्ही गरम पाण्यात ठेवून प्लास्टिकच्या बॉटलमधनं स्टीलच्या कोणत्याही तुमच्या पातेल्यात किंवा वाटीत आधी काढून घ्या. त्यानंतर पंचकर्म करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. म्हणजे तूप सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यासोबत घ्या. त्यानंतर तूप घेताना तुम्हाला त्या तुपामध्ये एक चिमटभर सुंठ टाकायची आहे आणि तूप सकाळी उपाशीपोटी घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे आणि अर्धा तास त्यानंतर काहीही खाऊ नका. पंचकर्म करताना सगळ्यात महत्त्वाची सूचना, कडकडीत भूक लागल्याशिवाय जेवू नका, बाहेरचं खाऊ नका. पोहे, साबुदाणा, त्यानंतर बेसन, मैदा, तिखट, आंबट हे खाल्ल्यास तुपाचे ढेकर येणं, अंगावर पित्त उठणं हे त्रास होतात. ज्यांना असं वाटतं की पंचकर्मामध्ये साईड इफेक्ट काही नसतो, तर हे असं नाही आहे. तूप खाल्ल्यानंतर तुम्ही जर बाहेरचा वडापाव खाल्लात तर त्यामुळे त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर बडीशोप, आवळा सुपारी हे सोबत ठेवा. तुपामुळे कधीकधी थोडंसं मळमळतं, तर हे मळमळ पूर्णपणे कमी होण्यासाठी कडकडीत भूक लागल्याशिवाय जेवू नका. वमन आणि विरेचन यामध्ये वाढत्या प्रमाणात तूप दिलं जातं. पहिल्या दिवशी 30 ml, 45 ml असं 15-15ने वाढवत 90 ml 5व्या दिवशी दिलं जातं. ज्यांना अनेक दिवसांचे आजार आहेत त्यांना आपण 90 परत 15 किंवा 7 दिवसपर्यंत पण तूप देतो. एक दिवस तुपाला रेस्ट असतं आणि मसाज आणि स्टीम कंपल्सरी आपण घ्यायला पेशंटला सांगतो. मसाज आणि स्टीमने तुमचे जे चिकटलेले दोष आहेत ते कोष्टात येतात आणि ते बाहेर निघतात. म्हणून पंचकर्म करताना नेहमी लक्षात ठेवा की कडकडीत भूक लागल्याशिवाय अजिबात जेवण करू नका. संसर्जन क्रम म्हणजे काय? वमन विरेचन झाले त्यानंतरचे 5 दिवस आपल्याला संसर्जन क्रम असतो. संसर्जन क्रम म्हणजे काय नेमकं खायचं, तर यामध्ये आपण मुगाचं पाणी पहिल्या दिवशी जे आहे, भाजलेल्या तांदळाची पेस्ट पेशंटला सांगतो, मुगाचं पाणी सांगतो, मुगाचं कढण सांगतो. हे न घेता तुम्ही जर हेवी अन्न खाल्लं तर काय होईल की ज्याप्रमाणे एक छोटी वात आहे आणि तिच्यावर तुम्ही लाकडाचा उंडका टाकला तर ती वात विझणार आणि त्याच वातीवरती छोट्या छोट्या काड्या तुम्ही लावल्यात तर अग्नी मोठा तयार होणार. तद्वत शरीराचं आहे. त्यामुळे जेव्हा अग्नी कमी असतो तेव्हा अन्नही तुम्ही कमी घेतलं तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगले होतात. जेवढं पथ्य तुम्ही पंचकर्म करताना फॉलो करताय तेवढंच तुम्ही संसर्जन क्रम करताना फॉलो करा. प्रत्येक पंचकर्म ट्रीटमेंट नंतर 5 दिवस शरीरासाठी रेस्ट पिरियड हा महत्त्वाचा असतो आणि तो आहार देखील महत्त्वाचा असतो. म्हणून तो नक्की तुम्ही फॉलो करा.